जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्यासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. समर्थ रामदासांची ही उक्ती खरं तर प्रत्येक संवादकासाठी मंत्रवत आहे. विज्ञान तंत्रज्ञान आपल्यापैकी प्रत्येकाच्या जगण्याचा भाग आहे, पण तरीही अनेकांना ते कठीण वाटतं. आणि हे विज्ञान सोपं करून सांगणारी तरुण विज्ञान प्रसारक, विज्ञान संवादक रुचिरा सावंत आज आपल्याकडे आलेली आहे. रुचिरा, नमस्कार. नमस्कार. विज्ञान प्रसाराच्या क्षेत्रामध्ये तू गेली 10 वर्ष काम करतेस. वयाच्या 18व्या वर्षी तू सुरुवात केलीस कामाला. तर हे क्षेत्र मुळात तुला कसं सापडलं? तुझी थोडीशी पार्श्वभूमी, तू वसईतल्या एका शाळेत शिकलेली आहेस आणि विज्ञान प्रसाराच्या या क्षेत्राकडे कशी वळलीस त्याविषयी. मी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले. नालासोपाऱ्याला केमपेडी म्हणून शाळा आहे. मी शाळेत असल्यापासून मला विज्ञान खूप आवडतं. 3रीत असताना मी वीणा गवाणकरांचं एक होता कारभार वाचलं आणि ते वाचल्यावर मला ते क्षेत्र खूप इंटरेस्टिंग वाटायला लागलं. खरं सांगायचं तर 3रीच्या मानानं त्या पुस्तकातला बराचसा कॉन्टेंट मला समजला नव्हता, पण तरी हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे, असं काहीतरी होतं आणि हे आपण एक्सप्लोर करू शकतो असं मला वाटायला लागलं. 6वीत असताना मी तोत्तोचान वाचलं आणि मग माझी शाळेची डेफिनेशन बदलली. मग मी आमच्या मुख्याध्यापकांना सांगितलं की मला दररोज प्रयोगशाळेत जाण्याची परवानगी द्या, नाहीतर मला या शाळेत यायचंच नाहीये. तोत्तोचान सारखी शाळा हवी होती तुला? हो. आणि माझ्या सुदैवाने माझ्या शिक्षकांनी, माझ्या शाळेच्या ट्रस्टने मला सगळा सपोर्ट केला. त्यामुळे मग त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आमच्या प्रयोगशाळेची चावी मला मिळायला लागली. आणि मला वाटतं मी 7वीत होते तेव्हा मी पुन्हा एकदा एक होता कारभार वाचलं. 5वीत असताना मी अब्दुल कलामांचं अग्निपंख वाचलं. आणि मग हे सगळं खूप इंटरेस्टिंग आहे असं वाटायला लागलं. पण या क्षेत्रामध्ये आपण संशोधन वगैरे करू इथपर्यंतच माझी मजल होती, कारण लिहिणं हा प्रकार मला लहानपणापासून कधी आवडलाच नाही. तर मी नेहमी म्हणायचे की मी आयुष्यात सगळं करेन पण मी लिहिणार नाही. पण हे खोटं ठरलं ना नंतर? अगदी उत्तम लिहिलंस. तुझ्या घरामध्ये काही वैज्ञानिक पार्श्वभूमी आहे का, किंवा तुझ्या या गुणांना हेरून तसे पैलू पाडण्यासाठी आई वडिलांनी, पालकांनी तुझ्या काय प्रयत्न केले? वैज्ञानिक पार्श्वभूमी म्हणजे इमिडिएट फॅमिलीमध्ये नाहीये. आई बाबा दोघंही विज्ञानाचे नाही आहेत. माझ्या आईने मराठीत MA केलंय आणि माझे वडील वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहेत. पण माझ्या घरी माझे काका इंजिनियर आहेत, काकू माझी प्रोफेसर आहे, तर तसं विज्ञान आहे घरात. पण लहानपणी जेव्हा मला विज्ञान आवडायला लागलं तेव्हा माझ्या आईबाबांनी, आणि मी माझ्या मावशीकडे वाढले तर पुष्पाई आणि रुपाताई माझ्या पालक आहेत, मी पालक म्हणेन 4 जणांना त्या एकत्र, त्यांनी माझ्यासाठी खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे जेव्हा मी 3रीत असताना पहिल्यांदा मला ग्रहण हा शब्द कळला तेव्हा मी म्हणलं मला ग्रहण पाहायचंय. तेव्हापासून आजपर्यंत पुष्पाई ज्या ज्या दिवशी ग्रहण असतं किंवा कोणतीही खगोलीय घटना होणार असते तेव्हा ती कॅलेंडरवरती लिहून ठेवते आणि ती मला, मी झोपल्यानंतर उठवून घालते आणि पाठवते बघायला, आणि ती स्वतः पण जागते. किंवा IITला जेव्हा टेकफेस्ट व्हायचा, IITला IDCला डिझाईन डिग्री शो असतो जो जूनच्या आसपास असायचा, न्यूजपेपरमध्ये असं छोटंसं कुठेतरी त्याविषयी लिहून आलं की मग माझ्यासोबत मग बाबा, रुपाताई आम्हाला वसईवरना तिथे घेऊन यायचे ते बघण्यासाठी. फक्त नेहरू सायन्स सेंटरला कोणीतरी वैज्ञानिक येणार आहेत, त्यांचं लेक्चर होणार आहे, तर तिथे त्या ऑडियन्समध्ये बसून काय कळत नसलं तरी फक्त ते ऐकण्यासाठी ते आम्हाला घेऊन जायचे. हा संस्कार फार महत्वाचा असतो ना. म्हणजे येस. आणि मला आठवतंय मी घरात खूप प्रयोग करायचे. तर एक प्रयोग होता सीताफळाच्या बियांचा. म्हणजे एकदा सीताफळ खाताना मला असं लक्षात आलं की त्यावर किरमं बसत नाहीयेत आणि ती बाकी सगळ्या फळांवर बसतायत. झालं, मला विषय सापडला. तेव्हापासून पुढे 5 वर्ष मी सीताफळं आणि सगळ्या फळांच्या साली घरभर पसरवून ठेवायचं आणि त्यावर किती किरमं येत आहेत ते शोधायचं. अरे बापरे. आणि हे रात्री करून आणि झोपायला जायचं आणि मग सकाळी उठल्यावरती तो प्रयोग करायचा. तर आमचं 1 बेडरूम हॉल किचनचं घर, पुष्पाई सकाळी उठून हॉलमध्ये आली की तिला सगळी किरमतीचं स्वागत करायची, किडे सगळीकडे. हो. आणि मग ती त्या नोंदणी माझ्यासाठी करून ठेवायची, कारण मी 11 वाजता उठायचे. मग ती माझ्यासाठी नोंदणी करून ठेवायची की या प्लेटमध्ये तुझ्या कमी किरमं होती, इथं जास्त किरमं होती. पण तिने मला कधीच सांगितलं नाही की तू हे करू नकोस. तिने 5 वर्ष तो प्रयोग माझ्यासाठी केला. खरं तर म्हणजे सर्वसामान्यपणे हा त्रास वाटला असता ना की हे काय सगळे किडे घरामध्ये जमा करते, पण असं न करता त्याने तुला प्रोत्साहन दिलं. ही तुझ्या घरातली सगळी मंडळी, तुला पाठिंबा देणारी पालक, तू म्हणतेस तसे हे 4 पालक आणि शिक्षक सुद्धा, की ज्यांनी तुला कोणत्याही वेळेला वाचनालय वापरण्याची मुभा दिली होती पूर्णपणे. ही मोकळीक सुद्धा मिळणं हे स्वप्नवत वाटावं असं सगळं आहे. तुझं एक सदर वर्तमानपत्रातून नियमितपणे येत होतं ज्यामध्ये संशोधिकांच्या कहाण्या
तू सांगितल्यास, सगळ्यांपर्यंत पोहोचवल्यास? माझं 12वी झालं आणि त्यानंतर मी प्लेन सायन्ससाठी ऍडमिशन घेतलं फिजिक्स शिकायला. तर दुपारी 2 वाजता कॉलेज संपायचं, बरोबर. आणि तोवर मला दिवसभर खूप ऍक्टिव्हिटीज करण्याची सवय होती. म्हणजे शाळेत असतानाही शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त मी कराटे, भरतनाट्यम, युसी मास सगळं करायचे. त्यामुळे हाताशी वेळ असा काही उरलेला नसायचाच. सो इथे दुपारी 2 नंतर वेळेचं काय करायचं हा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न होता. तर पहिल्याच महिन्यात मी इतकी प्रचंड बोर झाले की मी जाऊन गुगल केलं की प्लेस वेअर क्रेझी पीपल मीट डू क्रेझी थिंग्स. अच्छा. आणि त्यातनं मेकर्स असायलम नावाच्या एका जागेविषयी मला समजलं. ही जागा तेव्हा मरोळला MIDC एरियामध्ये नुकतीच तयार होत होती आणि तिथे वेगवेगळ्या क्षेत्रात इनोव्हेशन करणारे लोक एकत्र येऊन इनोव्हेट करतात, ते तिथे नवीन नवीन गोष्टी शिकतात असं मला समजलं. मग माझ्या बाबांसोबत सवयीनं मी त्या ठिकाणी गेले एका रविवारी. आणि मी राहते नालासोपाऱ्याला. तिथनं कॉलेज चर्चगेटला. कॉलेज 2 वाजता झाल्यानंतर ट्रेनने अंधेरीला यायचं, तिथून बसने तेव्हा मरोळला जायचं, कारण मेट्रो तेव्हा नुकतं सुरू झालं होतं. दिस इज फ्रॉम 2015, राईट. तर असा सगळा तो भयंकर प्रवास करून मी दुपारी 4-5 वाजता त्या ठिकाणी पोहोचायचे संध्याकाळी. आणि मग मी रात्री 8-9 वाजेपर्यंत तिथे वुडवर्किंग, त्यानंतर 3D प्रिंटिंग, जे त्यावेळी खूप नवीन होतं. आमच्या वर्गामध्ये मी कोणाला जाऊन मी वुडवर्किंग शिकते का मी 3D प्रिंटिंग शिकते असं म्हटलं तर लोक 3D प्रिंटिंग काय असतं असं विचारायचे. आजकाल सगळ्यांना 3D प्रिंटिंग माहित आहे. तर ते सगळं मी तिथे शिकले. आणि ते शिकत असतानाच मला एक खूप इंटरेस्टिंग अपॉर्च्युनिटी मिळाली. ती होती सॅटनॉक्स नावाच्या एका ग्राउंड स्टेशन प्रोग्रामवर काम करण्याची संधी. अच्छा. तर त्या दरम्यान हॅकडे नावाचं एक खूप मोठं हार्डवेअर मधलं ग्लोबल अवॉर्ड आहे, ते मिळणारी जगातली पहिली कम्युनिटी सॅटनॉक्स ठरली, जी ग्रीसमध्ये उदयाला आली होती. आणि सॅटनॉक्सचं काम काय होतं तर एक ग्राउंड स्टेशनची चेन तयार करायची. ग्राउंड स्टेशन म्हणजे ती जागा जिथून आपण सॅटेलाइट्स बरोबर, कृत्रिम उपग्रहांबरोबर संवाद साधतो. तर एक सॅटेलाइट एका ग्राउंड स्टेशनच्या माध्यमातून ठराविकच वेळ आपण ट्रॅक करू शकतो, कारण ते त्या अक्षांश रेखांशावर काहीच काळ असतं. बरोबर. सो या माणसांनी काय ठरवलं, आपण एक छानपैकी चेन बनवूया, म्हणजे एका सॅटेलाइटला सगळे लोक सॅटेलाइट ट्रॅक करतील, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळवता येईल. मग त्यावेळी हे अवॉर्ड मिळाल्यानंतर युरोपात आणि अमेरिकेत ही सेंटर्स होती, पण आशियामध्ये तोवर कुणीच एक असं ग्राउंड स्टेशन तयार केलेलं नव्हतं. मग त्या ठिकाणच्या काही माणसं पुढे आली, ती म्हणली चला आपण इथे ग्राउंड स्टेशन उभारूयात. मी स्पेस सायन्स विषयी लहानपणापासून फक्त वाचत होते. ग्राउंड स्टेशनची पहिली गोष्ट मी कल्पना चावलाच्या कोलंबिया मिशन विषयी जे ऐकलं होतं ती ऐकली होती. तर माझ्यासाठी कोणीतरी आपल्या समोर ग्राउंड स्टेशन उभारणारे हीच गोष्ट खूप मोठी होती. तर मी म्हंटल तुमच्या हाताखाली काही करायला असेल तर मला सांगा, मला आवडेल. कारण आपण कंडिशन्ड असतो लहानपणापासून. होतं अंधेरीला, MIDC त्या ठिकाणी, राईट. आणि आपण कंडिशन्ड असतो की काहीतरी शिकायचंय, काहीतरी करायचंय, तर तुमच्याकडे स्पेसिफिक क्वालिफिकेशन पाहिजे, तुमचं स्पेसिफिक वय असलं पाहिजे. तर मी जेव्हा त्या प्रोग्राम लीडला फोन केला तर त्याने मला असं सांगितलं की 2च रिक्वायरमेंट आहेत. एक, तू इंटरेस्टेड असली पाहिजे. 2, तू स्वतः शिकायला तयार असली पाहिजे. म्हटलं बाकी काहीच नाही. तो म्हटला नाही, तू मीटिंगला ये. मी मीटिंगला गेले तर तिथे सगळी मुलं बसली होती आणि त्यातलं कोणी IITत प्रोफेसर होतं, कोणी JP मॉर्गन मध्ये मॅनेजर होतं, कोणी ऑलरेडी त्यांचं ग्रॅज्युएशन ऑलमोस्ट झालेलं होतं, म्हणजे काही ना काहीतरी ज्यांनी आयुष्यात केलेलं होतं. आणि सगळे आपले इंट्रोडक्शन देत होते. तर जेव्हा माझ्याकडे ओळख करून देण्याची वेळ आली तर माझ्याकडे ओळख करायला काहीच नव्हतं. आणि मग मी म्हटलं मी माझ्या फर्स्ट इयरला आहे म्हणून. तर सगळे म्हटलं म्हणजे नुकतंच 12वी झालंय. म्हटलं आय वॉज ट्राईंग टू शो की मी थोडी मोठी आहे, पण परत आता ते तसं झालंय. मग ते म्हटले बरं ठीक आहे, काय करणार तू, आपल्याकडे 4 डिपार्टमेंट आहेत. म्हणजे 4ही डिपार्टमेंट मधलं मला काहीच येत नाहीये. मग सोपं काय तर हार्डवेअर त्यातल्या त्यात शिकणं. मग मला म्हटलं ठीक आहे तू अँटिना टीम जॉईन कर. आता अँटिना टीम जॉईन करते वेळी मला वाटलं यांच्या हाताखाली स्क्रू फिट करणं आणि पानं आणून देणं अशी कामं मला करायला सांगतील, हेल्पर सारखं. पण त्यांनी मला अखंड अँटिना हँडल करायला दिला. आणि इट वॉज सच अन एक्सपिरियन्स की आम्ही तेव्हा MIDC मध्ये त्या एरियात मी एकटी जायचे आणि मग मी तो ब्रासचा जो मेटल होतं ते त्या पद्धतीने त्या आकारात कापून घ्यायला त्या एरियामध्ये एकटी जाऊन त्यांच्याकडून, तिथल्या लोकांकडून ते करून घेतलं. अच्छा. मग मी ते परत येऊन आम्ही ते सगळ्यांनी बनवलं. मग आम्ही IITला त्यांचं जे सेंटर होतं प्रथमचं तिथे जाऊन तो अँटिना टेस्ट करायचो. मग मी परत सेंटरवर यायचो, मग परत त्याच्यात चेंजेस करायचो. आणि ते 3 महिने क्रेझी 3 महिने होते, कारण त्या 3 महिन्यात आम्ही बेसिक्स पासून सगळं स्वतः शिकलो, कारण कुणालाच काहीच येत नव्हतं. आणि फायनली आमचा अँटिना तयार झाला.
ग्राउंड स्टेशन तयार झालं आणि टू आर सरप्राईज ते ग्राउंड स्टेशन फार प्रसिद्ध झालं. इंटरनॅशनल मीडियाने त्याला कव्हर करायला सुरुवात केली. क्या बात आहे. हं. आणि मग नेहरू प्लॅनेटेरियमला वेव्ह नावाचं एक एक्झिबिशन 2015 मध्ये होतं आणि मग तिथे आम्हाला आमचा तो प्रोजेक्ट मांडण्याची संधी मिळाली. हा टर्निंग पॉइंट होता विज्ञान प्रसारासाठीचा. कारण तिथे श्रीनिवास लक्ष्मण जे प्रसिद्ध अवकाश विज्ञान पत्रकार आहेत ते आमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले. अच्छा. आणि जेव्हा त्यांना कळलं की मी 18 वर्षाची आहे आणि तेव्हा ते असं म्हणाले की ओ माय गॉड, किड्स आर ऑल्सो वर्किंग इन दिस डोमेन, दिस इज क्रेझी. कारण तोपर्यंत आपल्या भारताचा जो सगळ्यात छोटा सॅटेलाइट आहे कलामसॅट, तो पण त्यानंतर पुढल्या वर्षी आला होता, जो शाळेत जाणाऱ्या लहान मुलांनी बनवला होता. पण तोवर फार जणांनी ऐकलं नव्हतं की कॉलेजला जाणारी किंवा 17-18 वर्षाची मुलं पण अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रात असे काहीतरी रँडम उद्योग करण्याचा प्रयत्न करतायत. आता शाळेत जाणारी मुलं पण सॅटेलाइट्स बनवतायत. ते मला असं म्हटले की जर कलाम असते तर त्यांना फार बरं वाटलं असतं, फार मज्जा आली असती हे सगळं बघून. आणि ते माझे खूप चांगले मित्र होते. मी त्यांना जर आज ते असते तर मी त्यांना फोन लावून दिला असता आणि त्यांना मी सांगितलं असतं की ही शुड टॉक टू यू. आणि त्याच वर्षी जुलैमध्ये डॉक्टर कलाम पास्ट अवे. तर डॉक्टर कलामांचं पुस्तक वाचून मला अवकाश विज्ञान आवडायला लागलं होतं. तर हा माझ्यासाठी खूप मोठा वेगळा टर्निंग पॉइंट होता. आणि श्रीनिवास लक्ष्मण यांची भेट होणं आणि त्यांनी तुला पुढे मेंटॉरिंग करणं. येस. आणि मग त्यांनी माझा नंबर घेतला आणि ते गेले. आणि मग ते मला कधीतरी फोन करायचे की काय सुरू आहे वगैरे. आणि माझ्यासाठी एवढा मोठा माणूस आपल्याला फोन करतोय, वॉज अ बिग डील. मग मी ना प्रिपेअर करायचंय डोक्यात की यांना आपण उत्तर कसं द्यायचंय, आपण कसं बोलायचंय. आणि मग त्यात राकेश शर्मा IIT ला येणार होते. बर. तर ह्यांनी मला फोन केला, मला म्हणाले की टेकफेस्टला राकेश येतोय आणि तो माझा मित्र आहे, तर तुला आवडेल का यायला सोबत. तर मला वाटलं की लेक्चर अटेंड करण्यासाठी. तर मी म्हटलं लेक्चर अटेंड करायला. म्हटले नाही, आपण लेक्चर झाल्यावरती त्यांना भेटूयात, पण तुला यायचं आहे का. आणि आय थिंक दॅट वॉज द बेस्ट टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ. म्हणजे ही अनपेक्षित संधी होती. अगदीच अनपेक्षित संधी. आणि मी गेले आणि आम्ही त्यांना भेटणार होतो, पण कार्यक्रम झाल्यावर मीडिया थ्रू काहीतरी तिथे गोंधळ झाला आणि राकेश शर्मा गाडीत बसून निघून गेले. पण माझी मैत्रीण आणि श्रीनी असं आमचं ते छान बॉन्डिंग झालं. मग त्यानंतर 4 दिवसांनी त्यांनी मला परत फोन केला की आणखीन एक प्रोग्राम होतोय तिथे, इस्रोचे काही वैज्ञानिक येणार आहेत आणि मी जातोय, तू चल सोबत तिथे पण. मग मी उठून तिथेही गेले आणि माझं असं झालं की व्हॉट एम आय डुईंग हिअर. कारण तिथे सगळे एक्सपर्ट्स बसलेले होते, तिथे सगळे एकमेकांना ओळखणारे लोक होते. माझ्यासाठी क्षेत्रही नवीन आहे, सगळंच नवीन आहे. आणि मग ना काय व्हायचं की श्रीनी मला कार्यक्रमाला घेऊन जायचेच, पण मग ते ना मला भेटायला यायचे कॉलेजच्या बाहेर. आणि मग ते मला, आम्ही तिथून सम्राट हॉटेलला जायचो आणि मग ते त्यांचे नवीन स्टोरी जी लिहिणार आहेत ते दाखवायचे मला. आणि मग ते मला म्हणायचे की तू सांग बरं तुझं यावर काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. अच्छा. आणि दॅट हेल्प्ड मी टू हॅव दॅट कॉन्व्हर्सेशन. राईट. हे सगळं खूप बॅकग्राऊंडला सुरू होतं. माझ्या डोक्यात अजिबात नव्हतं की मी कुठे लिहिणार आहे, काय करणार आहे. मग या दरम्यान लोकसत्तेत मला 2 संधी मिळाल्या लिहिण्याच्या. आणि खरं सांगू तर संधी मिळाली म्हणून मी लिहिलं, असं काही नव्हतं की मला लिहायचंय म्हणून मी लिहित होते. ती दोन्ही वेळा विज्ञानावर नव्हतं, ते दोन्ही खूप अगदी वेगळ्या विषयांवरती रॅन्डम लिहिलेलं होतं. त्यांच्याकडे 2 सदर सुरू होते, त्या सदरात गेस्ट ऑथर म्हणून त्यांनी लिहून घेतलं होतं. एक होतं निरभ्र नजरेने तुला पाहताना, जे स्त्रियांच्या नजरेतून पुरुषांच्या वेगळ्या रोल विषयी लिहिलेलं होतं. आणि दुसरं होतं मीचा प्रवास म्हणून, त्यात तुमच्या आतापर्यंतची जर्नी लिहायची होती. आणि त्यानंतर आरतीताई, लोकसत्ताच्या चतुरंगच्या ज्या संपादिका आहेत, त्यांनी मला मीची गोष्ट वाचून फोन केला की तू बाई एवढ्या सगळ्या लोकांना भेटतेस तर तू लिहित का नाहीस. मग पुन्हा पुढच्या वेळी जी अवकाश विज्ञानाची एक घटना घडली, त्यांनी मला फोन केला आणि म्हणल्या तुला लिहून मला लेख द्यावाच लागणार आहे. मग तो लेख फ्रंट कव्हरला आला. आणि मला नव्हतं माहित की प्रिंट मीडियाची ताकद काय आहे, किंवा आपण जेव्हा मराठीतनं लिहितो तेव्हा त्याची ताकद काय आहे. लोकांचे जे ईमेल्स यायला लागले, लोक जे लांब लांब पत्र लिहायला लागले, लोक भेटल्यावर सांगायला लागले, दॅट वॉज अ रिअल टर्निंग पॉइंट फॉर मी. म्हणजे तिथे तुला गवसलं की ह्याच्यामध्ये काहीतरी करता येऊ शकतं, असा इम्पॅक्ट होतोय, त्याचा परिणाम होऊ शकतोय. सगळ्यात इंटरेस्टिंग झालं जेव्हा मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला वगैरे असताना मी चालले होते बँगलोरला, आणि ती माझी पहिली एकटीनं केलेली ट्रेन मधली लांबचा तो प्रवास होता.
तर मी बसले होते आणि 2 टायर एसीचं तिकीट होतं, माझी अशी वरची सीट होती आणि मी असं छान माझा संसार मांडला होता, पुस्तकं 2-3 असं खूप काय काय. आणि पुण्यावरनं 2 दादा ट्रेनमध्ये चढले आणि ते दोघंही ऑडिट करायला चालले होते बँगलोरला. ते आपापसात खूप मस्त डिस्कशन करत होते त्या सगळ्याचं, त्या सगळ्या कॉन्व्हर्सेशन्स वरून मी ते गेस केलं होतं. नंतर मग माझं हातातलं जे पुस्तक होतं ते वाचून मी बोर झाले म्हणून मी ते पुस्तक बंद केलं आणि जे दुसरं पुस्तक घेतलं ते होतं हिडन फिगर्स, जे स्पेस थीम होतं. तर तो जो त्यातला एक दादा होता त्याने ते पुस्तक पाहिलं आणि तो मला म्हटला, यू ऑल्सो लव्ह स्पेस. तर मी त्याला म्हटलं, व्हॉट डू यू मीन बाय ऑल्सो, तुला पण स्पेस आवडतं का? तर तो म्हटला हो. तर मी त्याला म्हटलं, तू तर आता बोलत होता की तू ऑडिट करायला जातोय, तर मी अज्युम करते की तुम्ही कॉमर्सचे आहात, मग व्हॉट इज दॅट इन्स्पायर्स यू अबाउट स्पेस? तर तो मला असं म्हटला की मी ना हल्ली वाचायला लागलोय मराठीतनं आणि त्यात त्या गोष्टी वाचतो मी हल्ली पण त्या गोष्टी वाचून मग मला त्या विषयात इंटरेस्ट यायला लागला म्हणून मी त्या विषयातला आता मिळवायला लागलोय आणि वाचायला लागलोय. म्हणजे दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. मग तो म्हटलं, तू मगापासून इंग्रजी पुस्तकच वाचतेस पण तू मराठी बोलतेस म्हणजे तुला मराठी वाचता येतं का? तर म्हटलं हो, मी मराठी माध्यमात शिकले. मग म्हटलं, मग मी तुला एक सजेस्ट करतो, तू त्यांचं लिहिलेलं वृत्तपत्रातलं वाच म्हणजे तुला आणखीन मजा येईल म्हणून. म्हणजे ठीक आहे, सांग कोणाचं वाचतोयस ते. त्यांनी खूप उशिरा लिहायला सुरुवात केलंय पण ठीक आहे. तर मी म्हणलं, खूप उशिरा म्हणजे? तर म्हणे आधी लिहायला पाहिजे होतं पण ठीक आहे, ते आता लिहितात, छान आहे. म्हणलं, नाव काय? तर तो म्हणला, त्यांचं नाव रुचिरा सावंत आहे. आणि माझ्यासाठी तो शॉक होता कारण मी हे असं काहीतरी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करत होते, राईट. तर मी म्हणलं, मग तुला कोणी सांगितलं की त्या वृद्ध आहेत आणि त्यांनी उशिरा लिहायला सुरुवात केली आहे? हे म्हणजे ऑफेंड होण्यासारखं आहे ना. तर तो मला म्हटला की नाही, त्या असं मी ह्यांच्याशी बोलले आणि त्यांनी असं सांगितलं वगैरे, फर्स्ट पर्सन मध्ये असतं. लहान मुलांना थोडी कोणी या लोकांना भेटायला पाठवतं. तरी एकदम आदरार्थी तो तुझ्याविषयी बोलत होता. पण मला खूप मजा वाटली खूपच. आणि मी त्याला म्हटलं की पण व्हॉट इफ मी तुला म्हटलं की ती एक लहान मग एक तरुण मुलगी. तर तो म्हटला, शक्यच नाहीये. मी म्हटलं, खरंच? तर तो म्हटला, तुला काय माहितीये? तर मी म्हटलं, कारण तिला मी ओळखते. मग तो म्हटला, तू कशी काय ओळखते? म्हटलं, कारण माझंच नाव रुचिरा सावंत आहे. तर त्याला आधी वाटलं की मी माझं नाव सारखं असल्यामुळे त्याचा फायदा घेते. मग मी त्याला ईमेल्स दाखवले. मग त्यानंतर त्याने मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. तो मला असं म्हणाला की त्या कॉलमचा त्याच्यावरती फायदा असा होत होता, किंवा ते जे कधीतरी येणारे लेख होते त्याचा त्याच्यावरती परिणाम असा होत होता की मुळात जेव्हा तुम्ही तुमचा परिघातला विषय नसतो तेव्हा त्या विषयात तुम्ही एक्स्ट्राचे एफर्ट्स घ्यायला तयार नसता. तर तो मला असं म्हणाला की जेव्हा माहिती इंग्रजीमध्ये पण येत होती पूर्वी, पण मग इंग्रजी ही ऍडिशनल एफर्ट आहे ना आमच्यासाठी. मग तो ऍडिशनल एफर्ट आम्ही का घेणार जर विषयच आवडीचा नाहीये तर? प्लस जर त्यामध्ये टेक्निकल गोष्टी असतील तर तो ऍडिशनल एफर्ट घेण्याचा तर संबंधच येत नाही, बरोबर. सो ही वॉज लाईक की आम्ही त्यापेक्षा जर मराठी जी माझ्यासाठी सगळ्यात कम्फर्टेबल भाषा आहे, त्यातही जर मला फक्त गोष्टी एखाद्या फील्डमधल्या, जे फील्ड माझ्यासाठी नवीन आहे त्यातल्या मिळत असतील तर माझा त्या विषयातला इंटरेस्ट निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि मग रस वाढल्यावरती मी इंग्रजीतलं वाचायला पण मला प्रॉब्लेम नाही येणार. सो प्लीज मेक शुअर की तू मराठीत लिहित राहशील, कारण तू इंग्रजी जास्त वाचतेस, असं तो मला म्हणाला. आता ऐकणारे लोक म्हणतील की ही बोलतीये पण किती इंग्रजी, पण ती मराठीत उत्तम लिहिते. अनेकांनी ते वाचलेलं असेल. जसा तुला त्या दिवशी तो ट्रेनमध्ये एक वाचक भेटला आणि एक सुखद धक्का तुला मिळाला. पण मग ह्या विज्ञान प्रसारकाच्या भूमिकेचा विचार ज्या वेळेला तू केलास की आपण या क्षेत्रात काही करावं, तेव्हा तुझ्या डोळ्यासमोर उद्देश काय होते? म्हणजे एकतर विज्ञान सोपं करून सांगावं हा भाग आहेच, पण मग त्याची काही कार्यपद्धती त्याविषयी सुद्धा. जसं मी म्हटलं, मी सुरू केलं तेव्हा माझ्या डोक्यात काहीच उद्देश नव्हता. पण मी जसजसं लिहायला लागले आणि मग वेगवेगळ्या माध्यमातून लिहायला लागल्यावर जसजसे वेगवेगळ्या लोकांना मी भेटायला लागले, मग ते दोन्ही बाजूचे लोक आहेत. एक जे विज्ञान क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, मग यात वैज्ञानिकांपासनं ते इतर सगळे लोक येतात, आणि दुसरे जे या बाजूला ब्रिजच्या आहेत, म्हणजे जे लोक वाचतायत, ज्यांना या क्षेत्राचा अंदाज नाहीये, किंवा जी शाळेत जाणारी मुलं आहेत, कॉलेजला जाणारी मुलं आहेत, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी नवीन आहेत आणि त्यांना त्या इन्स्पायर करणार आहेत. तर त्या सगळ्यांशी बोलल्यावर मला असं लक्षात आलं की विज्ञान संवाद हे फक्त विज्ञान सोपं करून सांगण्यापुरतं नाहीये. ते माणसांना एक वेगळा विचार देण्यासाठी किंवा त्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी पण गरजेचं आहे. कार्लो रोवली नावाचा एक खूप प्रसिद्ध लेखक आहे आणि तो खूप चांगला विज्ञान संवादक पण आहे, इटालियन लेखक आहे, आणि त्याला
पोएट ऑफ फिजिक्स म्हणून ओळखलं जातं. बरं. कारण तो जेव्हा फिजिक्स विषयी भौतिकशास्त्राविषयी बोलतो तेव्हा असं वाटतं की तो एक छान कविता गातोय. त्याचं पहिलं पुस्तक आहे अनेक्झिमँडर द ग्रेट सायंटिस्ट नावाचं. या पुस्तकामध्ये तो अनेक्झिमँडर नावाच्या एका ग्रीक तत्ववेत्त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू घेतो, त्याला तो केंद्रस्थानी मानतो आणि कसं माणूस लॉजिकल विचार करायला लागला आणि त्या विचारातनं विज्ञान आणि एकूण माणूस कसा प्रगत व्हायला लागला याविषयी तो सांगतो. तर त्यात तो कसं सांगतो की अनेक्झिमँडरच्या पूर्वी पण अनेक थिओरी आल्या, अनेक वेगवेगळ्या थिओरीज आल्या, पण त्या सगळ्या थिओरीजमध्ये आपण कुठला तरी राक्षस आणला, पृथ्वी आणि सूर्य यांचं कुठल्या तरी एका याच्यामध्ये लग्न लागलं होतं, कुठून तरी आणखीन देव आले होते, बरोबर, पृथ्वी कशी तयार झाली, आणखीन सगळ्या गोष्टींसाठी. पण अनेक्झिमँडर तो पहिला माणूस होता ज्याच्याकडे डॉक्युमेंट केलेलं आहे, ज्याने नोंदी केलेल्या आहेत की जलचक्र कसं तयार होत असेल. मग त्याने काय केलं, त्यात त्याने अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टी न आणता त्याच्या अवतीभोवती दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींना एकत्र आणून त्याच्यात काहीतरी कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न केला, ज्या गोष्टी आपण बघू शकतोय, ज्या आपण बघू शकतोय, अनुभवू शकतोय, ज्याची कारणमीमांसा तुम्हाला देता येते. तर त्याने दिलेली कारणमीमांसा अगदी परफेक्ट होती का? नाही, पण ती वैज्ञानिक विचारसरणीसाठी एक पहिलं पाऊल होती, कारण तिथून माणसाने तसा विचार करायला सुरुवात केली होती. मग हळूहळू त्यात अनेक लोक जोडले गेले, मग त्यातनं वैज्ञानिक तयार व्हायला लागले. सो सांगण्याचा मुद्दा काय, विज्ञानाविषयी बोलणं किंवा विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणं हे फक्त लोकांना वैज्ञानिक बनवणं यासाठी नाहीये. जेव्हा मी पण शाळांमध्ये जाऊन बोलते तेव्हा सगळ्यांनी वैज्ञानिक व्हावं हा आपला उद्देश नाहीये. ज्याला वाणिज्य आवडते त्यानं वाणिज्य शाखा निवडावी, ज्याला कला आवडते त्यानं कलेत काम करावं. पण आत्ताचा हा जो काळ आहे तो मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचचा आहे. आणि जर तुम्ही कलेमध्ये पण तुम्हाला काहीतरी करायचंय तर ते करत असताना जर तुम्हाला त्यामागचं आणि त्यातलं विज्ञान माहित असेल तर कदाचित त्याला आपण एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाऊ शकतो. इंटरडिसिप्लिनरी आपण म्हणतो तशा ह्या सगळ्या ज्ञानशाखा एकमेकांशी जोडलेल्या आहेत आणि त्यामुळे म्हणजे फक्त विज्ञान शाखेत शिकणारीच मंडळी त्यामध्ये रस घेतील असं नाही, तर सर्वसामान्य माणसाला सुद्धा त्यामध्ये गोडी निर्माण व्हावी आणि त्याला एक तार्किक विचार करण्याची सवय लागावी आणि त्यांना विज्ञानाला आणि आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्याच गोष्टींना अप्रिशिएट करता यायला हवं. आपल्याला आपण कला अप्रिशिएट करायला शिकावी माणसांनी असं आपल्याला वाटतं, बरोबर, तसं आपण विज्ञानाला पण अप्रिशिएट करायला शिकायला हवं. आणि ते जर का आपण शाळेच्या वयापासून केलं तर उद्या आपली जी पुढची पिढी असेल ती या सगळ्या गोष्टींना एकत्र घेऊन पुढे जाणारी पिढी तयार होऊ शकेल. म्हणजे ते दुसऱ्या ग्रहावरचं वाटता कामा नये विज्ञान, ते आपलं वाटलं पाहिजे. आणि याच्यासाठी तुझ्यासारखी एक तरुण मुलगी, चुणचुणी तुडतुडी अशी एक मुलगी, तुझ्यामधली उत्सुकता, कुतूहल हे सगळं मला वाटतं त्या विज्ञान पत्रकार श्रीनिवास लक्ष्मण यांनी सुद्धा हेरलं आणि हळूहळू त्यांच्याशी संवादातून म्हण किंवा अन्य काही वैज्ञानिकांच्या भेटी ज्या तुझ्या घडल्या त्याच्यातनं एक स्वतःचंही व्यक्तिमत्व तुझं घडत गेलं असावं. तर ह्या वैज्ञानिकांच्या, शास्त्रज्ञांच्या भेटींनी किती समृद्ध केलं. काही उदाहरणं तू अनेकांना भेटलेस मला वाटतं आजवर. खूप जणांना भेटता आलं. मला वाटतं माझं भाग्य आहे की मला माझ्यापेक्षा 5-6 दशक 7 दशक मोठ्या असणाऱ्या वैज्ञानिकांसोबत पण खूप वेळ घालवण्याची संधी मिळाली. आणि ह्या सगळ्या माणसांनी फक्त विज्ञान नाही पण आयुष्याकडे बघण्याचा खूप वेगळा दृष्टिकोन दिला. काही उदाहरणं सांगायची त्यातली तर डॉक्टर ई व्ही चिटणीसांपासून आपण सुरुवात करू. प्रोफेसर ई व्ही चिटणीस आत्ताच 22 ऑक्टोबरला त्यांचं निधन झालं वयाच्या 100व्या वर्षी. आणि माझ्या सुदैवानं मला त्यांच्यासोबत एक सलग 3 तास गप्पा मारायला मिळाल्या होत्या त्यांच्या घरी. आणि तेव्हा ते 97 वर्षांचे होते. आणि त्या दिवशी त्यांनी मला एखादी संस्था तयार करणं, एखादी संस्था बांधणं म्हणजे काय याविषयीच्या खूप बारीक सारीक गोष्टी सांगितल्या होत्या. इस्रोच्या साराभाईंसोबत त्यांनी काम केलं आणि डॉक्टर विक्रम साराभाई नंतर इस्रोला पुढे त्यांचे विचार पुढे घेऊन जाणारे जे काही नेतृत्व होती त्यापैकी ते एक होते. थुंबाचं आपलं जे लॉन्च साईट आहे ते निवडणाऱ्या माणसांपैकी ते एक होते. डॉक्टर अब्दुल कलामांची नियुक्ती करणाऱ्या, त्यांच्यात नेतृत्व हेरणाऱ्या माणसांपैकी ते एक होते. तर त्यांनी मला डॉक्टर अब्दुल कलामांची ज्यावेळी त्यांनी नियुक्ती केली त्यावेळी त्यामागे किती वेगवेगळ्या प्रकारचे विचार होते ही गोष्ट सांगितली होती. म्हणजे जेव्हा डॉक्टर अब्दुल कलामांना तुम्ही एक नेतृत्व म्हणून तिथं घेताय तेव्हा तुम्ही फक्त एका खेडेगावातला मुलगा तिथे येऊन हे करू शकतो हा
विचार किंवा हा संदेश त्यांना फक्त समाजाला द्यायचा नव्हता. तर त्या जोडीने ते असं म्हणाले की मी हाही विचार केला होता की ज्यावेळी त्यांना शिक्षण घ्यायचं होतं तेव्हा त्यांच्या बहिणीने तिचे दागिने गहाण टाकले होते. आणि इथनं या उदाहरणातून ही गोष्ट कळते की जर तुमच्या मुलांमध्ये क्षमता असेल तर पालकांनी आणि त्यांच्या अवतीभोवतीच्या माणसांनी त्यांना ती मदत करणं, त्यांच्यासाठी उभं राहणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं खूप गरजेचं असतं. तर त्यांची निवड ही फक्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा नव्हती. त्यामागचा विचार हा होता की मला खेडेगावातल्या पालकांना आणि समाजाला पण ती प्रेरणा द्यायची होती की तुम्हाला पण तुमच्या माणसांसाठी, मुलांसाठी उभं राहायचंय. ग्रेट. किंवा त्यांनी हे सांगितलं होतं की एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट जी विज्ञानाच्या संदर्भात नाही पण मला खूप सवय आहे विचारण्याची, की तुमचं असं कोणतं लाईफ लर्निंग आहे जे तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायला आवडेल, पुढच्या पिढीला पास ऑन करायला आवडेल. तर ते हसले आणि मला म्हणाले तू ते कागद घेऊन बसलीस त्यावर मावणार नाही कारण माझं वय खूप आहे. तर मी म्हंटल आपल्याकडे खूप कागद आहेत, आपण छापू आणखीन भरपूर, तुम्ही बिनधास्त सांगा. तर ते असं म्हणाले की आपण असं म्हणतो की जसजसं माणूस मोठं होत जातं तसतसं त्याच्या अवतीभोवतीचं जे वर्तुळ आहे ते कमी होत जातं, माणसांचं घनिष्ठ जे असतं ते जवळची माणसं. पण ते म्हणले किती चुकीचं आहे. आपण लहान मुलांना जेव्हा बघतो तेव्हा लहान मूल का चालायला शिकतं किंवा काहीतरी नवीन शिकतं कारण ते 10 वेळा पडतं आणि पुन्हा 11 वेळा ते प्रयत्न करतं. यामुळे नाही की त्याला फेल्युअर म्हणजे काय, अपयश म्हणजे काय माहित नसतं, पण ते यामुळे कारण त्याला माहित असतं की त्याच्या अवतीभोवतीची माणसं त्याच्यासाठी ते कम्फर्ट नेट आहेत. उद्या तो पडला तरी ती माणसं त्याला उभं करणार आहेत. त्याचं त्याच्या अवतीभोवतीच्या माणसांवर प्रेम असतं म्हणून तर त्या प्रेमाखातीर ते रिस्क घेऊ शकतो. तर जसजसं आपण मोठं होत जातो आपण आपल्या अवतीभोवतीच्या माणसांवर अधिकाधिक प्रेम केलं पाहिजे, आपलं वर्तुळ वाढलं पाहिजे, आपलं कम्फर्टचं नेट वाढलं पाहिजे. ते जेव्हा वाढेल तेव्हाच तर आपण आणखीन मोठी आणि वेगळी कामं करू शकू. वयाच्या 97व्या वर्षी त्यांनी हा विचार त्यांचा इतकं सुंदर होतं ते. खरंच आहे. आय वॉज सो स्टंड ऐकल्यानंतर. मी म्हंटल किती छान गोष्ट आहे. त्यांना निशिगंधाची फुलं खूप आवडायची तर ते म्हटले रजनीगंधा के फूल खिले असं मी गात असतो. तर म्हणे असेच आयुष्यातले अनुभव वेचायचे असतात जसं आपण फुलं वेचतो आणि आपण आनंदी राहायचं असतं. मग त्यांच्या 100व्या वाढदिवशी जेव्हा मी त्यांच्या घरी गेले होते तेव्हा मी त्यांच्यासाठी निशिगंधाची फुलं घेऊन गेले होते आणि त्यांना इतका आनंद झाला होता ती फुलं बघून. माझी एक परीक्षा घेणार होते ते. त्यांनी मला विचार कसा करायचा हे शिकवलं होतं. त्यांनी मला असं सांगितलं की तुला यांच्याविषयी किती माहिती आहे, तुला त्याविषयी किती माहिती आहे. मग त्यांनी मला एक गृहपाठ दिला. मला म्हणाले की जा आणि या विषयावरती पुढच्या वेळी वाचून मगच परत ये, मला तुझी त्यावर परीक्षा घ्यायची आहे. मी म्हटलं ओके. तर म्हटले आता मला सांग तू तयारी करशील म्हणजे तू तयारी कशी करशील. तर मी म्हटलं मी जाईन, मी वाचेन त्यावर, मी विचार करेन त्यावर, मी रिफ्लेक्ट करेन. आणि मग म्हटले किती पुस्तकं वाचशील. म्हटलं ते गरजेचं नाहीये, मला जितकी जमतील तितकी वाचेन पण जितकी वाचली आहेत त्यावर विचार करून मी तेवढं त्यातून ते घेऊन येईन तुमच्याकडे. तर ते मला म्हटले हा मला हेच उत्तर अपेक्षित होतं. गरजेचं नाहीये की तुम्ही 100 पुस्तकं वाचली आहेत का किंवा तुम्ही त्यातलं सगळं तुम्हाला माहितीये का. गरजेचं हे आहे की तुम्ही त्याविषयी एवढासा जरी अभ्यास केलाय तर तो तुम्ही परिपूर्ण केलाय का. तू त्या विषयावर एक पुस्तक वाचून जरी माझ्याकडे आलीस तरी मला चालेल पण त्यावर तू विचार केलेला असणं गरजेचं आहे. आणि ते किती किती इंटरेस्टिंग आहे तो विचार. म्हणजे त्यांच्या आठवणींचा हा रजनीगंधाचा सुगंध हा तुझ्या स्मरणामध्ये कायम दरवळत राहील नाही का. कायम कायम. अशीच तुझी भेट झाली ती डॉक्टर कस्तुरी रंगन यांच्यासोबत सुद्धा. तर त्यांच्याविषयी सुद्धा ऐकायला आवडेल आम्हाला. डॉक्टर कस्तुरी रंगनना मी जवळपास 8 वर्ष त्यांचा मला सहवास लाभला. आणि माझ्या कॉलेजच्या पुन्हा महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला होते जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले इस्रो हाऊसला. आणि मी, श्रीनी आणि माझी बहीण सानिका आम्ही तिघे त्यांना भेटायला गेलो होतो. मला प्रचंड दडपण होतं त्या दिवशी कारण मी या माणसाच्या गोष्टी वाचत मोठी झाले. ती सगळी माणसं माझ्यासाठी माझे सुपर हिरोज आहेत. तर त्यांना एकदा पाहायला मिळणं आणि त्यांच्या समोर एकदा बसायला मिळणं म्हणजे इनफ होतं माझ्यासाठी, पुरेसं होतं ते. पण आम्ही गेलो आणि त्या दिवशी आम्ही 2 तास गप्पा मारल्या आणि ते त्यांच्या सगळ्या लहानपणीच्या गोष्टी सांगत होते. मग पुस्तकं ते कशी कुठून कुठून घेऊन यायचे फाउंटन एरियातून त्याच्या गोष्टी सांगत होते. आणि गंमत अशी की ते खूप गोष्टी वेल्हा आहेत. तर ते जेव्हा गोष्टी सांगत होते तेव्हा मी आणि माझी बहीण सगळं विसरून भान हरपून त्यांना असं निरखून बघत बसलो होतो. तर त्यांनी आमच्यासाठी समोसे मागवले होते आणि ते समोसे खायचे राहिले होते. अचानक एक क्लायमॅक्स आला एका गोष्टीचा आणि ते थांबले. ते म्हणाले मी पुढची गोष्टच सांगणार नाही. आमचं असं झालं काय झालं. तर ते म्हणाले कारण तुम्ही खात नाही आहात. अच्छा. तर मग त्यांनी आमच्यासोबत एक अशी डील केली की तुमचं तोंड जोवर हलणार तोवर मी गोष्टी सांगणार. अच्छा. आणि मग आमच्यासमोर वेफर्स होते, खूप समोसे होते. मग आम्ही हळूहळू तोंड हलवत होतो कारण आम्हाला खूप ऐकायचं होतं.
आणि तिथून निघाल्यानंतर कल्पना नव्हती की मी त्यांना पुन्हा भेटेन कधी. पण एक साधारण 2 महिने झाले आणि मला श्रीनींचा फोन आला. ते मला म्हणाले की डॉक्टर रंगन मुंबईत आले आहेत TIFR ला, आणि त्यांनी मला आवर्जून फोनवर सांगितलंय की रुचिराला सोबत घेऊन ये म्हणून. तर मला आधी वाटलं की श्रीनी गंमत करतायत. ते म्हणलं काही, त्यांना माझं नाव कसं लक्षात असेल. तर ते म्हणले चल मग बघूयात. आणि आम्ही TIFR ला कार्यक्रमाला गेलो आणि डॉक्टर रंगन पुढे बसले होते आणि त्यांनी मला पाहिलं आणि मला आवाज दिला, रुचिरा यू आर हिअर, आय एम सो हॅपी. आणि तो माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस होता की त्यांना मी लक्षात आहे. आणि त्यानंतर जेव्हाही मी बँगलोरला गेले किंवा जेव्हाही ते मुंबईत आले, आम्ही कायम भेटलो आणि त्यांच्याकडून मी खूप शिकले. विज्ञानाच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की एक साधा सोपा इन्सिडेंट सांगेन. रामन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ते ऍडवायझर होते आणि त्यांनी एक दिवस, मी तिथे एका कामासाठी गेले होते, तर जेव्हा मी गेले त्याच्यामध्ये माझी पहिली व्हिजिट होती तिथली. तर आम्ही गेल्यावरती आम्ही बसलो, गप्पा सुरू झाल्या. मग मला म्हणाले, रुचिरा मागच्या वेळी मी तुला ना अनहेल्दी दिलं होतं खायला, वेफर आणि समोसा, आणि तू ते काय फास्ट खात नाहीस हे मला माहिती आहे. तर मी आता तुझ्यासाठी काहीतरी पौष्टिक मागवतो. आणि ना यावेळी मी असं सॉलिडिफाईड काही मागवणार नाहीये, मी तुझ्यासाठी स्मूदी मागवतोय. आता बघूया ती तू किती वेळात संपवतेस. आणि त्यांनी माझ्यासाठी खरबुजाची स्मूदी मागवली. आणि आम्ही गप्पा मारत होतो. तर गप्पा मारता मारता सर उठले आणि ते मागे असे कुठेतरी गेले. तर रामन रिसर्च इन्स्टिट्यूट ज्यांनी पाहिली असेल त्यांना माहित असेल की ती जागा प्रचंड पुराण्या पद्धतीने तयार केलेली अशी आहे आणि असा छान ओल्ड हेरिटेज तिथे तुम्हाला ते सगळं असं मोठी मजबूत तिथल्या खुर्च्या आणि ते सगळं सामग्री बघायला मिळते. तर ते मागे गेल्यानंतर मी मागे वळून पाहणं योग्य नाही, कारण ती त्यांची खोली आहे, राईट. तर मी तिथे मग समोर पुढे बसून राहिले. अचानक मला काहीतरी जोरात हलवल्याचा आवाज यायला लागला. तर म्हणून मी असं मागे वळून पाहिलं तर एक खूप मोठी खुर्ची होती आणि डॉक्टर रंगन ती खुर्ची धक्का मारत होते त्या खुर्चीला. तर मग मी पटकन उठले. मी म्हंटल, तुम्ही का बरं असं करताय, मला सांगायचं, मी मदत केली असती. तर मला म्हटले, तुझ्याकडे बघ आणि माझ्याकडे बघ, मी जास्त तुझ्यापेक्षा हेल्दी आहे, ताकदवान आहे, आणि तू बस, मी ते करू शकतो. तर मी तरी पण त्यांना थोडासा धक्का मारायला लागले. आणि मग ते आपल्या खुर्चीत बसते वेळी त्यांनी ती खुर्ची ढकलण्यामागचं कारण मला सांगितलं. तर वृंदा, जी त्यांची पर्सनल असिस्टंट आहे, ती तिच्या रस्त्यात होती आणि ती येत होती. आणि 2-4 दिवसांपूर्वीच तिचं एक छोटंसं बाईक ऍक्सिडेंट झालं होतं आणि तिच्या पायाला थोडं लागलं होतं. तर ते मला म्हणाले की आता वृंदा यायची वेळ झाली आहे आणि वृंदा येणार इथे, तर इथल्या सगळ्या खुर्च्या भरलेल्या आहेत. तर एकतर ती उभी राहील, त्यामुळे तिच्या पायावर ताण येईल, नाहीतर तिला मी बसायला सांगितलं तर तिला हीच खुर्ची ढकलत आणावी लागेल, त्यामुळे तिच्या पायावर आणखीन ताण येईल. त्यामुळे मी विचार केला की आपण आधीची खुर्ची ते आणून ठेवूया, म्हणजे वृंदाला आल्यावरती तिथे चटकन बसता येईल. इतक्या मोठ्या माणसाने, इतका माणुसकीने, इतका बारीक विचार करणं, आणि हे त्यांनी कायम केलंय. हे फक्त एक वेळेचं उदाहरण नाहीये, हे मी त्यांच्यासोबत झालेल्या प्रत्येक भेटीत अनुभवलंय. तुझ्याकडे मला वाटतं अशा प्रत्येक शास्त्रज्ञाच्या अनेक गोष्टी आहेत. म्हणजे कस्तुरी रंगन यांची नियुक्ती कशी झाली ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग पद्धतीने तू सांगतेस. आणखी काही अशा शास्त्रज्ञांविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, नव्या पिढीतल्या. एक डॉक्टर दिशा भांगे म्हणून आहे, तिची गोष्ट पण मला खूप इन्स्पायरिंग वाटते, खूप प्रेरणादायी वाटते. दिशा एका खूप व्यवस्थित, म्हणजे आपल्यासारख्या मध्यमवर्गीय बॅकग्राऊंडमधून येते. दीक्षाचे वडील रिक्षा चालक होते आणि सुरुवातीला दीक्षाला अजिबात असं तिचं नव्हतं की तिला विज्ञानात करिअर करायचंय. म्हणजे 10वी होईपर्यंत तिचं असं होतं की मला नाचायचंय, मला मजा करायची आहे. तिचे वडील लवकर वारले आणि मग तिच्या आईने आणि तिच्या मोठ्या बहिणीने तिची जबाबदारी घेतली. आणि जेव्हा ती तिच्या आईला बघत होती, बहिणीला बघत होती की ते आपल्यासाठी इतके एफर्ट्स घेत आहेत, आपल्याला लागणारे रेफरन्स पुस्तकं आणायला पण कधी कधी त्यांना ते जमत नाही आणि ते पैसे साठवून ते आणून देत आहेत आपल्याला पण, बरोबर. तर तिने प्रेरणा घेतली. मग ती IITत पोहोचली, तिने तिथून तिचं शिक्षण पूर्ण केलं, मग ती अमेरिकेत पोहोचली आणि आज HIV साठी जी एक वॅक्सिन येणार आहे, लस वर तिचे काम सुरू आहे, त्यावर काम करणाऱ्या टॉपच्या 3 गटांपैकी एका गटाचा ती भाग आहे. केवढी मोठी झेप आहे ही, खूप मोठी झेप आहे. आणि दीक्षाला मी माझ्या कॉलमच्या वेळी भेटले, तिच्या मैत्रिणी थ्रू तिची आणि माझी ओळख झाली आणि त्यानंतर आम्ही 2 वेळा भेटलो आणि आम्ही खूप गप्पा मारल्या. तर मला वाटतं ही सगळी जी नवीन पिढीचे वैज्ञानिक आहेत, जे वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून येत आहेत, ज्यांच्या घरात कोणी विज्ञान करणारं होतं किंवा नव्हतं, पार्श्वभूमी नाहीये, प्रतिकूल परिस्थिती आहे, पण तरी ते पुढे येत आहेत आणि ते खूप वेगळ्या पद्धतीने समाजासाठी आदर्श तयार करतायत. तर या सगळ्या
वैज्ञानिकांच्या गोष्टी पण आपल्या मुलांना माहीत असल्या पाहिजेत, तर त्यांना चांगले आणि वेगळ्या प्रकारचे आदर्श मिळायला लागतील जे आपल्यापैकीच असतील. वा, किती छान सांगतेस तू हे सगळं. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या मंडळींना भेटायला मिळणं हे खरोखरच भाग्याचं आहे आणि त्याच्यातनं त्यांचे गुण टिपणं नेमकेपणाने, ते पुन्हा सांगणं, हे कौशल्य आहे तुझ्यामधलं असं म्हणता येईल. तू आत्तापर्यंत जवळपास 1,00,000 शालेय विद्यार्थ्यांना भेटलेली आहेस, त्यांच्याशी बोलली आहेस. 35,000हून कॉलेज विद्यार्थी, 15,000हून अधिक शिक्षकांशी संवाद साधलेला आहेस, 500 संस्थांमध्ये जाऊन पोहोचलेली आहेस आणि 300हून अधिक तू सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेस विज्ञान प्रसाराच्या उद्देशाने संवादक म्हणून. तर या सगळ्याची गरज किती आहे आणि ह्याच्यात सुद्धा तू वेगवेगळे प्रयोग करत आली आहेस. म्हणजे एकाच पद्धतीने गेलीस आणि तिथे लेक्चर दिलं, काहीतरी स्क्रीनवरती प्रेझेंटेशन दाखवलं, असं नाही आहे. तर याची गरज किती आहे आणि तू केलेले काही प्रयोग. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा सहज गप्पा मारण्यापासून सुरुवात केली, पण जसजसं मी आणखीन दुर्गम भागांमध्ये जायला लागले तेव्हा असं लक्षात आलं की फक्त गोष्टी सांगून पण काही होणार नाहीये. तिथे त्यांना ज्या संधी मिळत नाहीयेत, ह्या संधी आपण कशा देऊ शकतो हे पण आपण पाहायला पाहिजे. आता त्यातली एक संधी म्हणजे या क्षेत्रांमधले जे दिग्गज आहेत त्यांना पाहता येणं, त्यांच्याशी बोलता येणं, त्यांना प्रत्यक्ष ऐकता येणं. मग आम्ही कोकणामध्ये माझ्यासोबत डॉक्टर संजय लिमयेंना घेऊन गेले होते आणि डॉक्टर संजय लिमयेंना व्हीनस मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं आणि असं कोणतंच मला वाटतं व्हीनस मिशन नाही, शुक्राचं मोहीम नाही ज्यावर त्यांनी काम केलेलं नाहीये. तर ते वोयेजर जे मिशन होता कार्ल सेगनचं, त्यावर त्यांनी काम केलं होतं. तर ते खूप वर्षांनी भारतात आले होते, मी कोकणात जाणार होते, मी त्यांना सोबत घेऊन गेले. तिथल्या शाळेमध्ये मुलांशी आम्ही गप्पा मारल्या. श्रीनींनी आणि मी स्पेस हँडशेक नावाचा एक उपक्रम सुरू केला, ज्यात आम्ही ज्यांना आपण खऱ्या अर्थानं लिजंड्स म्हणू शकतो, ज्या माणसांचा असा ऍक्सेस माणसांना मिळूच शकत नाही, मग त्यात राकेश शर्मा असतील, डॉक्टर रंगन असतील, डॉक्टर जयदीप मुखर्जी असतील जे नासाच्या स्पेस ग्रँड कॉन्सोर्टियमचे डायरेक्टर आहेत. नासाने इंजेन्युटी नावाचं एक हेलिकॉप्टर मंगळावर पाठवलं होतं आणि अवकाशामध्ये दुसऱ्या कुठल्या तरी ग्रहावरती उडणारी ती पहिलं ऑब्जेक्ट होतं. तर त्याचा जो डिरेक्टर होता, डिझायनर, चीफ डिझायनर होता बॉब बलराम. तर अशा सगळ्या माणसांना आम्ही कॉन्टॅक्ट केला, त्यांना आम्ही बोलावलं आणि त्यांच्याशी आम्ही खूप साध्या सोप्या, ज्या अजिबात तांत्रिक नाही आहेत अशा गप्पा मारल्या. त्या गप्पा लाईव्ह असायच्या, त्यामुळे सामान्य माणसं त्यांचे प्रश्न डायरेक्ट विचारू शकायची. तर मला आठवत आहे 5 वर्षाची 6 वर्षाची मुलं पण त्यातनं सहभाग घ्यायची. अरे वा. आणि ती मुलं त्यांचे प्रश्न पण तितक्याच हिरिरीनं विचारायची. तर हे आम्ही अजूनही करतो, जसं वैज्ञानिक असतील कोणी अवेलेबल तर आम्ही त्या पद्धतीने ते प्रोग्राम करतो. पण ही एक पद्धत झाली. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की विद्यार्थ्यांबरोबर जर तुम्हाला कुठल्याही दुर्गम भागात किंवा तुम्हाला जर का खेडोपाड्यात आणि प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायचं असेल तर फक्त मोठी मोठी उदाहरण देऊन चालत नाही. कारण काय होतं की जेव्हा आपण असं करतो तेव्हा मग एवढ्या मोठ्या माणसांविषयी ऐकल्यावरती ऐकणाऱ्या माणसांमध्ये न्यूनगंड तयार होण्याचं किंवा त्यांना दडपण येण्याची शक्यता अधिक असते. अगदी. मग त्यापेक्षा आपण त्यांच्यासारखंच बॅकग्राऊंड असणारी माणसं शोधली आणि ती माणसं त्यांना तिथे तिथे ओळख करून दिली तर, म्हणजे जर मी एखाद्या आदिवासी पाड्यात जाते तर तशा बॅकग्राऊंड मधून पुढे आलेल्या 4 माणसांच्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या तर तिथली मुलं तिथे आणखीन जास्त त्यांच्यासोबत त्यांना रिलेट करता येईल. बरोबर. किंवा जर मी एखाद्या मध्यमवर्गीय ठिकाणी जाते तर मग मी तिथल्या भागातली, पण नुसतं बॅकग्राऊंड सारखं नाही तर त्या भागातून कोणी तसं असेल तर त्या माणसांची ओळख आपण आपल्या गोष्टींमधून करून देऊ शकतोय का, हा एक मुद्दा मी कायम बघते. असा एक शोध आणि त्याचप्रमाणे काही प्रयोग करण्याची संधी सुद्धा मुलांना तुम्ही देता. येस. वैज्ञानिक विचार हा जो भाग आहे तो फक्त विज्ञानाच्या प्रयोगांमधून येत नाही, ते सगळीकडे असतं. तर आम्ही मुलांसोबत इनोव्हेशन प्रोग्राम्सवर काम करतो. म्हणजे तुमच्या अवतीभोवती तुम्हाला दिसणारे जे सामाजिक प्रश्न आहेत ते प्रश्न पण तुम्ही घेऊन या आणि आपण मिळून वैज्ञानिक विचारसरणीने त्याच्यासाठीचे वेगळे वेगळे उपाय शोधून काढूयात. आणि मग ते उपाय आपण कुठे आपल्याला जाऊन इम्प्लिमेंट करून पाहता येत आहेत का हेही पाहूयात. आणि मग ते केल्यानंतर त्यातून तुम्हाला फीडबॅक काय मिळतोय, त्याला आपण आणखीन कसं अजून वेगळं आणि चांगलं करू शकतो हे बघूयात. तर असं पण आम्ही तिथे वेगळं वेगळं करतो. मुलांकडनं प्रतिसाद कसा मिळतो, एखादं काही उदाहरण आम्हाला सांगशील का? मुलांकडनं इतका वेगळा प्रतिसाद मिळतो. म्हणजे जेव्हा सुरू केलं तेव्हा प्रयोग म्हणून केलं, पण नंतर असं लक्षात आलं की याच्यात काहीच कठीण नाहीये आणि मुलांना तुम्हाला फक्त दिशा दाखवायची असते, त्यांना शिकवायचं काहीच नसतं. तर मी एक साधं उदाहरण देते. एक साधा प्रॉब्लेम सोडवायचं असेल कोणाला तर
एक माझ्याकडे 5वी-6वीचा मुलगा होता आणि हे कोविडच्या दरम्यानचं आहे आणि त्याचं असं म्हणणं होतं की त्याला खूप कुतूहल आहे आणि त्यापूर्वी जेव्हा तो शाळेत जात होता तेव्हा शाळेतल्या बाई त्याचं कुतूहल शमवत होत्या, त्याला वेळ मिळत होता प्रश्न विचारायला. पण कोविडच्या काळामध्ये बाई एकाच वर्गाचे 4 वर्ग घेत होत्या, त्यामुळे बाईंकडे वेळ नव्हता. आणि त्याचं असं म्हणणं आहे की त्याचा परिणाम माझ्या कुतूहलावर होतोय, कारण मग आता मला विचारायला कोणी नाहीये, तर मग मला पडणारे प्रश्न पडायचे कमी व्हायला लागलेत, कारण मी त्याकडे दुर्लक्ष करायला लागलो. ठीक आहे, तर आम्ही फक्त मुलांना प्रश्न म्हणजे तुम्ही उत्तरं काढा असं नाही म्हणत, आम्ही त्यांना प्रश्न शोधायला पण शिकवतो. तर हा प्रश्न त्या मुलांनी शोधला त्या पूर्ण प्रोसेसमध्ये. अच्छा, मला माझ्यासाठी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे असं त्याला वाटलं. म्हटलं ठीक आहे, आपण यावर सोल्युशन शोधूयात. आणि त्या मुलाने इतकं साधं सोपं मस्त त्यावरती उपाय आणला. उपाय असा होता की तो म्हटला, आम्ही आमच्या वर्गामध्ये क्लब बनवणार आमच्या मित्रमैत्रिणींचा, आणि आम्ही काय करणार तर आम्ही दर दिवसाला तासभर आम्ही भेटणार आणि मग आज आपल्याला काय काय प्रश्न पडले ते एकमेकांना सांगणार. मग ते प्रश्नाचं उत्तर तिथे असलेल्या कोणाकडे ऑलरेडी असेल तर ती व्यक्ती ते सांगेल, पण गुगल नाही करायचं. गुगल हा सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे, कारण गुगलवरती केल्यानंतर तुम्हाला बाकी काही मिळूच शकत नाही, मग संपलं सगळं. मग ते झाल्यानंतर जर उत्तर नाही सापडलं तर कोणत्या पुस्तकांमधून वगैरे मिळतंय का पाहायचं. तेही नाही मिळालं तर मग आपण बाईंना विचारायचं. म्हणजे बाईंपर्यंत जाण्याची जी प्रोसेस आहे ती बऱ्यापैकी आटोक्यात आली. आणि मग जर असं वाटलं की आपल्याला आणखीन माहिती पाहिजे तर मग आता त्यांनी मला विचारलं की तुमच्या ओळखीत असे 4 माणसं असतील का जे आम्हाला मदत करू शकतील. मग आमची मदत म्हणजे आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं नाही, तर जर समजा त्या मुलाला लेट्स से खगोलशास्त्रातला प्रश्न आहे किंवा जीवशास्त्रातला प्रश्न आहे, तर मग त्या क्षेत्रातल्या कुणीतरी माणसासोबत तुम्ही आम्हाला फक्त कनेक्ट करून द्या. मग आम्ही त्या माणसासोबत एक 15-20 मिनिटं त्या माणसाची घेऊ आणि त्याच्याकडून, त्या एक्सपर्ट माणसाकडूनच सगळ्या गोष्टी समजून घेऊ. त्या मुलाने हा उपक्रम 3 वर्ष राबवला त्याच्या शाळेमध्ये. हे किती मोठी गोष्ट आहे ही, की म्हणजे त्यांचं कुतूहल कुठेतरी जे थांबत होतं त्याला पुन्हा चालना मिळाली त्यातून, आणि त्यांनी स्वतःच आयडेंटिफाय केलं मुलांनी. तर हा दृष्टिकोन रुजवणं हे मला वाटतं ही सफलता आहे या प्रयोगाची असं म्हणता येईल. मेकशिफ्ट नावाच्या कंपनीची तू संस्थापक संचालक आणि आता तुझी नवीन कंपनी सुरू करतेस रे नोव्हा नावाची, आशेचा एक पहिला किरण असं ज्याला म्हणता येईल. तर या कंपनीच्या माध्यमातून तू स्वतःचं करिअर आज करते आहेस. तर विज्ञान प्रसारक म्हणून करिअर करण्यासाठी मग अशी तू म्हणालीस तसं की तुम्हाला मुळात उत्सुकता हवी जाणून घेण्याची आणि सांगण्याची सुद्धा, तर हा एक महत्त्वाचा भाग आहेच. पण या व्यतिरिक्त काही शैक्षणिक पात्रता तुझ्या दृष्टीने किंवा कोणती कौशल्य स्वतःमध्ये असायला हवीत? सुरुवातीला मला असं वाटायचं की विज्ञान संवाद करण्यासाठी तुम्हाला विज्ञानाची पार्श्वभूमी असणं गरजेचं आहे, पण त्यानंतर मी काही खूप भारी संवादकांना भेटले जे वैज्ञानिक पार्श्वभूमीचे नाहीत. जसं श्रीनी स्वतः वैज्ञानिक पार्श्वभूमीचे नाहीत, पण त्यांनी अवकाश विज्ञान कळून पाहिलंय. त्यामुळे तुम्ही विज्ञानाच्या पार्श्वभूमी तुमची असलीच पाहिजे असं म्हणणार नाही, पण जर ती असेल तर तो बोनस आहे, कारण ते तुम्हाला ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे त्यावर काम करण्याची तुमची जी समजून घेण्यासाठीचा जो वेळ जाणार आहे तो तुमचा कमी जाणार आहे. कौशल्यांच्या बाबतीत मी असं म्हणेन की काही कौशल्य आहेत जी नॉन निगोशिएबल आहेत. जसं पहिली गोष्ट, तुम्ही सातत्याने स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आज काहीतरी झालंय, दुसऱ्या मिनिटाला ती गोष्ट खोडून निघालेली असू शकते. तर मग जर मी आत्ता लिहायला बसते तर माझा 2 वर्षापूर्वीचा मी केलेला रिसर्च किंवा 2 वर्षापूर्वीचे लेख मी रेफरन्स म्हणून वापरू नाही शकत. मला आत्ता या घडीला त्यामध्ये काय काय झालंय, काही बदल झालेत का, त्याला कुणी अपोज केलाय का, हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जे रिसोर्सेस वापरणार आहोत, जे आपले रिसोर्स मटेरियल आहेत त्याची ऑथेंटिसिटी जबाबदारीनं बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हे मी खूप जणांच्या बाबतीत होताना पाहिलंय की गुगलला आपण रेफरन्स मटेरियल म्हणतो आणि मग विकिपीडियावरची माहिती वापरून आपण एखादी माहिती देतो किंवा त्याला आपण रिसर्चसाठीचं आपलं मटेरियल समजतो. ही खूप मोठी चूक आहे. आपण कोणाला रेफर करतो हे आपल्याला सगळ्यात आधी माहित असलं पाहिजे. म्हणजे केवळ इंटरनेटवरती अवलंबून राहता कामा नये. अजिबात जे हल्ली एका क्लिकवरती सगळ्यांना वाटतं की माहितीचा मोठा साठा आपल्या जवळ उपलब्ध आहे, पण त्याची खातर जमा करणं हे ते आपण करायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट, जर आपण एक लेख लिहितोय, एक व्हिडिओ करतोय किंवा जे कोणतं माध्यम आपण करतोय, त्यासाठी आपण जिथून ती माहिती मिळवली आहे, तर मला वाटतं तुमच्या त्या प्रत्येक गोष्टीची बाहेर जाणार आहे त्यासाठीचं रेफरन्स मटेरियलची तुम्ही तुमच्याकडे एक लिस्ट बनवून ठेवली पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही काहीतरी बाहेर देताय,
मग ते लिखाणाच्या किंवा शब्दांच्या माध्यमातून असेल, तेव्हा त्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. बरोबर आहे, अगदी. त्यामुळे उद्या जर एखाद्या वैज्ञानिकाविषयी तुम्ही लिहिताय आणि त्यांनी असं क्लेम केलं की मी पहिली वैज्ञानिक आहे किंवा पहिला वैज्ञानिक आहे, तर त्याचे पुरावे मागण्यात काहीच गैर नाहीये. त्यात त्यांचा कोणताही अपमान नाहीये. रादर तुम्ही त्यांच्यासाठी एक डिफेंडिंग मेकॅनिझम तयार करताय बाय पुलिंग ऑल दिस रिसोर्सेस टुगेदर. कारण मी एक लेख लिहिला होता आणि मग तो लेख पब्लिश झाल्यावरती मला अनेकांनी प्रश्न विचारले की हे खरं आहे का, मग ह्याचे पुरावे काय आहेत. पण माझ्याकडे ऑलरेडी पुरावे होते, त्यामुळे मला ते डिफेंड करता आलं. दुसरी गोष्ट, तुम्ही जो जो शब्द लिहिणार आहात तो शब्द लिहित असते वेळी खातरजमा करा की त्याचे 100% तुम्हाला खात्री आहे. जर तुम्ही त्या क्षेत्रातून नसाल तर त्या क्षेत्रातले 2 दिग्गजांबरोबर तुम्ही बोलून ठेवा की तुम्ही लिहिल्यानंतर ते तुमचं ते लिहिलेलं रिव्ह्यू करतील. बरोबर. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं, ऑडियन्सनुसार तुमची भाषा आणि तुमच्या गोष्टी बदलतात. शैली पण तुम्हाला तशी बदलता सामान्य आली पाहिजे. माणसासाठी लिहित असाल तर तुम्हाला त्यात तांत्रिक गोष्टी लिहून चालणार नाहीये. पण तेच जर तुम्ही तांत्रिक लेखन करणार असाल तर त्यातून तंत्रज्ञान वगळून चालणार नाहीये. वा. मग या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स तुम्हाला जमला पाहिजे. सो सगळ्यात आधी तुमचा जो टार्गेट ऑडियन्स आहे तो आपण डिफाईन केला पाहिजे. तो डिफाईन झाला की मग बॅकवर्ड प्रोसेस सुरू होते, असं मला वाटतं. रुचिरा, किती विचार तू एका क्षणात करत पुढे 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 सांगत जातेस. खरंच खूप आश्चर्यकारक वाटावं अशी ही तुझी सगळी प्रगती आहे. मला श्रोत्यांना सांगायला आवडेल की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सुद्धा तिला सहभागी होता आलं. ग्लोबल शेपर्स त्यातले तरुण नेतृत्व, त्यामध्ये दावोसला जी 2023 साली जागतिक व्यासपीठ जे होतं तिथे सुद्धा सहभागाची संधी रुचिराला मिळालेली आहे. तसंच जिनिवामध्ये सुद्धा तू गेलेली आहेस. तर हे सगळे अनुभव किंवा विज्ञान संग्रहालयाला भेट देणं हे सगळंच समृद्ध करणाऱ्या अशा वेगवेगळ्या संधी आयुष्यामध्ये मिळत गेल्या आणि त्या सगळ्या संधींचं सोनं तू करते आहेस. खऱ्या अर्थाने तुझ्या या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. अजून बरेच प्रश्न मनामध्ये आहेत तुझ्याकडे, सांगण्यासारखं सुद्धा खूप आहे. पुन्हा नक्की भेटूया. तू इथे आलीस, आमच्याशी संवाद साधलास, मनापासून कौतुक करते तुझं. धन्यवाद. थँक्यू सो मच.